आहोत. पहिलाच बॉल असेल राईट आर्म ओव्हर दी विकेट. ओहो, कधी टप्पा पडला, कधी विकेट किपरच्या हातामध्ये गेला, परंतु नियंत्रण सुटलं. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इथे इशारा आलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा मिळती आहे. सुरुवातच एका धावेने मात्र झालेली आहे. स्ट्राईक एंड वरती आपल्याला मृणाल वर्सोलकर, तो नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज या ठिकाणी आपल्याला अक्षयला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मयूर, मोठा फटका, कॅच होता, फटका फसला, कॅच होणार का? कॅच झालाय. फलंदाज मृणाल वर्सोलकर बॅक टू द पॅव्हिलियन. अरे, कालच्या दिवसामध्ये ते सिंधुदुर्ग मिडबाव इथे होते. तेथून कधी त्यांनी प्रवास केला, कधी अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झाले, कधी इथे पोहोचले कळलं सुद्धा नाही. जे हे आपले जे क्रिकेटर आहेत, कधी ते अलिबागमध्ये, तर कधी पनवेलमध्ये, तर कधी तिकडे अर्थात साताऱ्यामध्ये, म्हणजे त्यांचं काही नेम नाही आहे. अनेक स्पर्धा खेळण्यासाठी त्यांना बोलवणं येतं. काही काही ठिकाणी आपल्याला मोठमोठ्या स्पर्धासुद्धा पाहायला मिळतात. आणि त्या स्पर्धेमध्ये हे सर्व खेळाडू म्हणजे त्यांचं करिअरच त्याने टेनिस क्रिकेटवरती केलेलं आहे. कित्येक सारे खेळाडू आहेत ज्याने आपली रोजीरोटी ही क्रिकेटवरतीच आता त्यांची आहे, पूर्णपणे क्रिकेटवरतीच अवलंबून आहेत. पण तो मित्रांनो बघा, जेव्हा नवीन नवीन प्लेयर्स किंवा चांगले चांगले प्लेयर्स या ठिकाणी येतात, तेव्हा लगेचच आपण त्यांच्यासोबत सेल्फी काढत असतो. सेल्फी काढण्याचं कारण तेवढं त्याने नावलौकिक कमावलेलं आहे. कारण बरेच जण असं म्हणतात की अरे, क्रिकेटमध्ये एवढा पैसा आला आहे, मग आपणच नोकरी धंदा सोडून क्रिकेट खेळूया. परंतु त्यामध्ये फॉर्म कंटिन्युअस ठेवावा लागतो. जर तुम्ही फॉर्म चांगला नाही ठेवता, तुम्हाला कोणी विचारणार नाही. सुमित दोंगडे पट्टे ना जे काय बोलतोय ते? येस. कारण फॉर्म ठेवावा लागतो. कारण तुम्ही जिथे तुम्हाला एखादा अर्थात संघमालक बोलवत असतो, तेवढा त्यांना चांगला खेळ करून द्यायचा असतो. अदरवाईज तुम्हाला कोणी विचारणार नाही. त्याच्यामुळे हे सर्व जे प्लेयर्स आहेत ना, हे प्लेयर्स तेवढी मेहनत घेत आहेत, सातत्यानं चांगला फॉर्म ठेवत आहेत. आणि त्याच वेळेला आपण पाहायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याने पहिला नंबर सुद्धा मारलेले आहेत. म्हणूनच या प्लेयरला किंवा खेळाडूला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये प्रचंड मागणी आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने या ठिकाणी मयूर वाघमारे आलेत, चांगली ओव्हर टाकत आहेत. पुन्हा एकदा वेग चांगला आहे, बॅटची एज घेतली आहे. सुमित भगत मैदानावरती आहेत आणि इथे डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू गेला. धाफलकावरती 3 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉल आत्तापर्यंत कंप्लीट झालेत मयूर वाघमारेचे, फक्त 3च धावा. आणि आता आपल्या या स्पेलमधील पहिल्या ओव्हरमधील हा शेवटला बॉल असेल. ओहो, जबरदस्त बॉल, वेगवान, वेगावरती अक्षरशः स्वार होऊन या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालेला आहे. 1 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना धाफलकावरती धावा या ठिकाणी फक्त आणि फक्त 3 आलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी टेक्नॉलॉजी सांगते की 15च्या घरामध्ये, परंतु दर्णेगोची 15 ही धावसंख्या इथे आता पुरेशी नाही आहे. तुम्हाला कमीत कमी 30 बॉलमध्ये 40, 45, 50 किंवा त्याहून जास्त धावा जमा कराव्या लागणार आहेत. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण अगदी या रात्रीपासून पाहतोय, त्याच्यामध्ये विश्वजित ठाकूर आहेत, मयूर वाघमारे, सुमित धोंगडे, श्रेत कदम, हे 4 आयकॉन या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अर्थातच ॲपल म्हणजे आपले साई, त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि या प्लेयर्सला वागेश्वर वाघराणी या संघामध्ये दाखल केलं आहे. त्याच्यामध्ये युवराज पाटील यांचं मोठं योगदान आहे. कारण जिथे ॲपल सांगत असतो की आपल्याकडे हा असा असा खेळाडू येणार आहे, मग नक्कीच युवराज सांगतो की येस घेऊन ये, आणि तेव्हा मग तो ॲपल घेऊन येतो. आणि ही मेहनत, ही प्रचंड मेहनत आहे. एवढ्या मोठ्या प्लेयरसोबत अप्रोच करणं किती कठीण आहे, कोणाला सुद्धा ते मिळत नाही आहे, पण ते ॲपल ते काम करून दाखवतोय.
चांगला बॉल इथे मात्र प्रचंड वेग. विश्वजित ठाकूर मोठे आले, त्यांनी पहिलाच बॉल या ठिकाणी अर्थातच इथे कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पहिलाच बॉल त्यांनी हाताळला, डॉट बॉल आलेला आहे. चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ स्ट्राईक एंडवरती आता अक्षय म्हात्रे उर्फ अबोले, हा देखील एक आपल्या अलिबागचा समसमता सितारा आहे. कित्येक वर्ष ज्याने क्रिकेट अक्षरशः गाजवलेलं आहे आणि आज या लाईट वेटवरती खेळत असताना सुद्धा त्याने अगोदरच्या मॅचमध्ये षटकारांचा बोलबाला, षटकारांची आतषबाजी या मैदानावरती केलेली आहे. पुन्हा एकदा इथे वेग आहे बघा. वेग हे दोनही गोलंदाजांचा आपण अनालिसिस केलं ना, तर दोनही गोलंदाज अगदी प्रत्येक बॉल हा वेगाने टाकत आहेत. 2 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. 4 बॉल्स अजून येणं बाकी आहे. धावक संख्या धावफलकावरती फक्त 3 आहे. जवळपास 15 ते 20 धावांचा हा रनअप आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने रिलीज करतोय. टप्पा पडल्यानंतर स्लाइटली टर्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, फुल टॉस बॉल. येथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच सिंगल धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक एक धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे. 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमा केलेले आहेत. 3 बॉल्स विश्वजित ठाकूर मोठ्याच्या षटकात देखील झालेत. आता 3 बॉल्स मात्र शिल्लक असतील. प्रेक्षक अजून देखील आपण पाहू शकता या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे आता काहीच सामने शिल्लक आहे. त्याच्यामुळे इथे आता एवढं थांबलो तर मॅच बघूनच जाऊया. उद्या एखादी सुट्टी घेऊ कामावरती, लेट किंवा लेट जाऊ, हाच एक प्रयत्न असेल. कारण बरेच जण आहे समोर म्हणतं की कामावरती हजर राहावंच लागतं. त्याच्यामुळे ते आता पाहणार आहोत की किती वाजता ही स्पर्धा आटोपते आहे. परंतु नेहमीच नक्कीच या ठिकाणी गेली 2 ते 3 महिने या स्पर्धेची संकल्पना समस्त सहानकरांच्या डोक्यामध्ये आली. त्यांनी बंधूंसमोर व्यक्त केली की यावर्षी बंधू आपण कबड्डी न ठेवता टेनिस क्रिकेटमध्ये आपण थोडंसं इंटरेस्ट घेऊया. परंतु मी खरंच सांगेन की हे सक्सेसफुल झाले पर्व. चांगल्या पद्धतीने थाटामाटामध्ये आपण या ठिकाणी ही साजरी केली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. कॅच पकडले, फलंदाज बाद. चार बॉल्स पूर्ण झालेले आहेत. नवीन फलंदाज आता या ठिकाणी आलेले आहेत. रवींद्र ठाकूर साहेब खुश आहेत. संघ जिंकलेला आहे आणि संघ जिंकलं तर नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद किंवा ते स्मित हास्य हे सातत्यानं पाहायला मिळते. आता त्यांचं लक्ष राहिलं आहे फायनलवरती. फायनल नक्कीच तुमच्याकडे येऊ अशा पद्धतीने या ठिकाणी ते त्यांच्या गावातील त्यांनी प्रार्थना केलेली आहे. गावातील सर्व सहकारी आलेले आहेत नक्कीच. आणि प्रत्येकाला असं वाटतं ना की दंडेगुजी आपल्याकडे फायनल यावा आणि एक स्टेप आता फक्त पुढे जायचं आहे विघ्नहर्ता गायकवाड संघाला. खरं तर या संघामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळाडू आहेत. ग्रामीण पट्ट्यामध्ये सुद्धा पाहायला गेलं तर त्यांनी सुद्धा नंबर मारले आहेत. तो विघ्नहर्ता खारीपाडा संघ 1 ते 2 वर्षापूर्वी खरोखर खूप चांगल्या पद्धतीने खेळत होता. मध्यंतरी थोडंसं बॅकफूटवरती पुन्हा एकदा फ्रंटफूटवरती आता आलेला आहे. चांगला खेळ मात्र इथे केला आहे आणि इथे आता नक्कीच बऱ्याच वेळानंतर एक धाव मात्र आलेली आहे. एक धावेच्या सहाय्याने धावफलकावरती 5 धावा आणि आता 2 ओव्हर्सचा खेळ मध्ये समाप्त झालेला आहे. 12 बॉलमध्ये फक्त 5 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बघा आता इथून सुरुवात चांगली करावी लागेल. 3 ओव्हर्स शिल्लक आहेत. या 3 ओव्हर्समध्ये काय नक्की घडणार आहे. ड्रीम्स क्रिकेट.in या चॅनलच्या वतीने या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय.
गेले 2 दिवस, आजचा तिसरा दिवस खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे. तसेच सूत्रसंचालन ज्यांचं मराठी भाषेवरती प्रभुत्व आहे, स्वतः एक चांगले आदर्श शिक्षक आहेत असे आमचे सन्माननीय संजय पोळीकर सर यांचं देखील हार्दिक आभार. कारण जेव्हा जेव्हा बंधूंच्या मी स्पर्धा पाहिल्यात तेव्हा पोईलकर सरांची उपस्थिती ही मी सदैव पाहिलेली आहे आणि आजही ते मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल पुन्हा तुमचा आभार व्यक्त करतोय. कारण पोईलकर सरांकडे खूप चांगल्या पद्धतीने खरोखर नॉलेज आहे, खूप चांगल्या पद्धतीने शब्द भांडार आहे. त्याच वेळेला या ठिकाणी नेहमीच कोणत्या परिस्थितीवरती कसं बोलायचं हे चांगलं खूप ठाऊक आहे. आणि पोईलकर सर, आम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी हे तुमच्याकडून शिकत असतो, ते आत्मसात करत असतो आणि नेहमीच तुमचं फॅन या ठिकाणी आपल्या या एरियामध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कारण कबड्डीचं आणि पोईलकर सरांचं नातं हे फार वेगळं आहे. म्हणजे जर कबड्डीला पोईलकर सर नसतील आणि दुसरे जर कोणी असतील तर कुठेतरी थोडंसं अधुरं वाटतं की पोईलकर सर पाहिजे, ही प्रचंड मागणी आहे. तर पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळूया. या ठिकाणी आता या ठिकाणी नवीन फलंदाज झाले ते म्हणजेच विराज जोईकर. खरोखर त्यांनी मला इम्प्रेस केलेला आहे, कारण अगोदरच्या मॅचेसमध्ये त्याने काय तडाखेबंद फलंदाजी केली आहे आणि आता पाहूया त्या फटक्याची गरज आहे, कारण आपला संघ अडचणीमध्ये आलाय. ओहो, पहिलाच बॉल राजेश पाटील यांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक धाव वाढतीये. पहिलाच बॉल वरती विकेट, दुसरा बॉल वाईट आला. धावसंख्या धफलकावरती वाढतीये. 6 या आकडेवरती 6 धावा धफलकावरती आलेल्या आहेत. आणि तसं पाहायला गेलं तर मयूर वाघमारे नेहमीच कंजूस गोलंदाजी करतो, कधीतरी व्हाईट बॉल पडतात, परंतु प्रत्येक गोलंदाज आहे, कधी ना कधी चूक होतेच, परंतु नक्कीच नेहमीच एक बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते. हो, अगदी चेंडू दिसत सुद्धा नाही. फलंदाज कसं त्या ठिकाणी फेस करतोय कळत नाहीये, कारण कधी चेंडू सुटला, कधी श्रेष्ठ कदम पर्यंत पोहोचला कळलं सुद्धा नाही. करण अंबालाला ज्याने विकेट काढलं होतं, तुम्ही सर्वांनीच पाहिलं असाल, ते सेलिब्रेशन अक्षरशः सर्वत्र गाजलं. कारण करण अंबाला तो सुद्धा क्रिकेटमध्ये ॲग्रेसिव्ह झाला होता. त्यानंतर मयूर वाघमारे याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला होता. यॉर्कर. पुन्हा एकदा चांगला बॉल, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे फलंदाज बाद. समजायला लागली किंवा त्या स्पर्धा समजायला लागली तेव्हा त्यावेळी प्रथम क्रमांकासाठी एक छोटीशी ढाल असायची. तदनंतर मग प्रथम क्रमांकाला कपाट द्यायला सुरुवात केली. मग बैलगाडी स्पर्धेमध्ये सुद्धा पैसा आला. मग ठिकठिकाणी आपण पाहायला गेलं तर कुठे 2 व्हीलर बाईक सुद्धा देण्यात आल्या. आता हिंदकेसरी आवाज इथे स्पर्धा झाली, तिथे तर ट्रॅक्टर देण्यात आलं. आणि मागच्या वर्षी मी बॅनर सुद्धा पाहिलं होतं की एका ठिकाणी प्रथम क्रमांकाला तब्बल डायरेक्टली 1 BHK फ्लॅटच होता. हा येस, सहमत आहेत माझ्याशी बरेच जण. हा, पोलकर सर बरोबर ना? डायरेक्टली फ्लॅट सुद्धा प्रथम क्रमांकाला होता. म्हणजे जसं टेनिस क्रिकेट पुढे गेलंय तसं बैलगाडी सुद्धा कुठेही कमी नाही आहे. मग तुम्ही देशावरती पाहिलं किंवा त्याच अर्थातच पश्चिम महाराष्ट्र किंवा विविध ठिकाणी बैलगाडी सुद्धा तितक्याच मोठमोठे होत्या. काही ठिकाणी तर प्रथम क्रमांकाला पोकलेन सुद्धा दिलेली आहे. हां, ही सुद्धा बक्षीस आहे. आता काही या ठिकाणी बैलगाडी प्रेमी असतील त्यांना माहिती आहे की प्रथम क्रमांकाचं बक्षीस पोकलेन सुद्धा दिलेले आहे. हे प्रत्येक खेळामध्ये असे बदल घडलेले आहेत. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया. बघा, आपल्याकडे आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा 4 व्हीलरच्या प्रतीक्षेमध्ये होतो आणि तो पहिला प्रयत्न अर्थातच सन्माननीय चिवताई यांनी केला. PNP चषकामध्ये आपण त्या ठिकाणी 4 व्हीलर सुद्धा पाहिली, जी मुस्तकी मुकादमने नक्की जिंकली त्यावेळेला सिरीजला. आणि आता जसं क्रिकेट पुढे जाईल तसं नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी वेगळं पाहायला मिळणार. आता पूर्वी बघा ना, दर्णे गुरुजी टेनिस क्रिकेटमध्ये
सिरीजला एखादी बाईक असेल तर लोक बोलायचे की आता बाईक आहेत रे, पण आता बाईक सुद्धा कॉमन करून टाकल्यात. हा म्हणजे एखाद्या इमर्जिंग प्लेअरला सुद्धा बाईक दिली जाते. सायकल ती लांबचीच गोष्ट आहे. पण बंधूंनी नक्कीच या ठिकाणी मानलं पाहिजे बंधूंना की पहिल्याच अटेम्पमध्ये त्यांनी डायरेक्टली एल टी व्ही ठेवलेली आहे, स्पोर्ट्स सायकल सुद्धा ठेवलेली आहे आणि खऱ्या अर्थानं कुठेही असं बोट ठेवावं असं काहीच ठेवलं नाही आहे. प्रत्येक घटक जर उचलून पाहिला तर अगदी परिपूर्ण परिपक्व अशी ही स्पर्धा आज या ठिकाणी आपल्याला बंधूंच्या वतीनं पाहायला मिळाली आणि नक्कीच त्यांचं पुनश्च या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय ज्याने आपल्या स्वकमाईचे पैसे यामध्ये टाकले आणि या स्पर्धेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक धावेचे सायन धाफलकावरती बदलाव होते. पुन्हा एकदा दांडेगुजी सांगत आहेत की धाफलकावरती 9 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झाला आहे. 9 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत आणि अजून देखील नक्कीच खारीकपाडा या गावामधून आता बेंजोची सुद्धा सोय झाली आहे. म्हणजे आज खऱ्या अर्थानं बेंजो हा विघ्नता खारीकपाडा या गावामध्ये वाजणार आहेत. ठाकूर साहेब सुद्धा खुश आहेत. फक्त आमच्याकडे लक्ष द्या म्हणजे झालं. बरोबर ना? हा पोईलकर सर, आपल्याकडे नंतर लक्ष दिलं म्हणजे झालं. सतीश भगत सुद्धा आहेतच. तर फायनल झाल्यानंतर ठाकूर साहेब कुठे आहेत शोधायची वेळ येईल. चला एक विनोदाचा भाग होता कारण काही ना झोप आली ती झोप उडवण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण हसवणं हे कोणाला प्रत्येकाला जमत नाहीये तरी आम्ही देखील प्रयत्न करतो. पुन्हा एकदा निखिल पाटील आहेत वाघरणचे. निखिल पाटील म्हटलं की एक हे मोठं नाव आहे. अलिबाग तालुक्यामध्ये निखिल पाटील कोणाला माहिती नाही असं होणारच नाहीये आणि नक्कीच जाड्या या नावाने प्रसिद्ध आहेत. पण तू त्यांच्या पाठीमागे जर कोणाचा हात असेल तर आमच्या ॲपलचा आहे. कारण जिथे निखिल तिथे ॲपल, जिथे ॲपल तिथे निखिल, हे समीकरण मी अगदी मुरुड शिगरापासून पाहतोय. म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये ते असे सहजच फिरतात. उद्या माणगावचा दौरा आहे त्यांचा परत. 9 आणि 2 ना, 9 आणि 2 ऐकून 9 गावातले असा तिकडे अर्थातच फॉर्मॅट आहे. चेंडू हवेमध्ये सुमित धोंगडेने मात्र कॅच पकडलाय. फलंदाज बाद. निखिल आले त्याने मात्र फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज आता आलेला आहे तो म्हणजेच कौस्तुभ म्हात्रे. ड्रीम्स क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून पहा या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवलं जातंय. अजून देखील आपण पाहू शकता या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी विघ्नता खारीकपाडा संघाचा संपूर्ण स्क्वॅड दाखवला जातोय. पुन्हा एकदा पुढील बॉल असेल निखिल पाटील यांचा. स्ट्राईक एंडवरती कौस्तुभ आलेले आहेत. हो हो चांगला बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न डायरेक्टली हिट केला. पंचांकडे अपील केली आणि पंचांनी मात्र येथे रेफरल रिव्ह्यू घेतलेला आहे. आता आपण इथे चेक करणार आहोत की फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की डेंजर झोनमध्ये आहे. डिसिजन पेंडिंग. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तरी या स्पर्धेचं उद्घाटन सन्माननीय प्रशांत शेट नाईक यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि OUT फलंदाज बाद.
धावफलकावरती 9 धावले आलेले आहेत. 9 धावेवरती संघ थांबलेला आहे. अक्षय अजून देखील एक बाजू या ठिकाणी धरून ठेवली आहे. सलामीला आलेला आहे, त्याला स्ट्राईक सुद्धा कमी मिळाली आहे. परंतु इथे आता खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अजून त्याच्याकडे बॉल्स बरेचसे शिल्लक आहेत आणि त्यामध्ये त्याला एक चांगली धावसंख्या उभं राहायची आहे. कारण आता जे काही आहे ते सर्व अबूवरतीच आहे आणि अबू त्याला नक्कीच नाही देणार का? ओ हो, येथे काय घडलं तर हिट विकेट फलंदाज भाग. नक्कीच मॅचेस भरपूर सारे आहेत. कारण सन्माननीय मोहनशे डुमाळ यांच्या वतीनं देखील आपल्याला रामराज विभाग प्रीमियर लीग हे दिनांक 21, 22, 23 मार्चला मात्र पाहायला मिळेल. तदनंतर अर्थातच IPL ही सुद्धा 22 मार्चला सुरू होते आणि दणेगोजी टी व्हीला ॲडव्हर्टाईज येते ना आता, रोहित शर्मा दाखवतोय लॅम्बोर्गिनी पहिल्या नंबरला आहे. आता ते नक्की आहे की नाही कोणाला देवाला माहिती, परंतु ती ॲडव्हर्टाईज सुद्धा येते. तर वया मॅचच्या दिशेने या ठिकाणी अर्थातच या ठिकाणी चौथ्या ओव्हरचा खेळ मात्र सुरू आहे. 7 गडी बाद झाले आतापर्यंत, 7 गडी बाद 9 अशी धावसंख्या. 7 बाद 9 धावसंख्या मात्र येत नाहीये. ज्याच्याकडून अपेक्षा होत्या तो देखील अबू मैदानातून तंबूत परतला आणि आता नवीन फलंदाज आलेला आहे तो म्हणजेच आयुष बोकाडे. एक आहे प्रिन्स बोकाडे, दुसरा आहे आयुष बोकाडे. चला इथे आयुषकडे आता नक्कीच वेळ जरा जास्त खर्च करताय. फिल्डिंग करणारा संघ चला श्रेष्ठ कदम आपण थोडं स्पीडली घ्यायचं आहे. पुन्हा एकदा निखिल. ओहो, इथे लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. आता प्रेशर खरं तर प्रतिस्पर्धी संघावरती आहे, मग व्हाईट बॉल काय येतात हे सुद्धा प्रश्नचिन्ह राहिले. कदाचित एखादा चेंडू नक्कीच काहीतरी आपण इम्प्रोव्हायझेशन करायला जातो, काहीतरी बदल करायला जातो आणि मग तो फसला जातो. तोच प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. चांगला फटका घेऊन काढलेला आहे. अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय, तितकाच चांगला कॅच फलंदाज बाद. खारीकपाडा संघ या ठिकाणी आता एन्जॉय करतोय. बघा ना, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण पाहतो बरेचसे आपले वाद्य घेऊन मैदानावरती येत असतात, त्या ठिकाणी बऱ्याच पद्धतीने वाजवत असतात आणि आता इथे सुद्धा या ठिकाणी बेंजो आलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्न फसला, फलंदाज बाद. बेंजो कुठे आहे पण? बेंजो बेंजो येते का मागून? बेंजो येतोय का मागून? नाही, बेंजो जोडला पाहिजे. फक्त वाजवून कशावरती वाजवणार ना, नुसतंच. हा हा 5 बॉलवरती 5 विकेट्स आल्यात. एक त्यांनी व्हाईट बॉल नक्की फेकला. आता 6वी विकेट येणार का? ओहो, कशासाठी वाईट स्वतःला सुद्धा कळत नसेल की आपण वाईट बॉल का टाकतोय. थोडासा पावलांवरती व्यत्यय येतोय किंबहुना त्या ठिकाणी थोडंसं त्याला नक्कीच ऑब्स्ट्रक्शन येते. व्हाईट बॉल आला, एकदा वाढतीये, एक धावेची साई धावफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. 11 रन्स. पुन्हा एकदा निखिल. चांगला बॉल आहे या ठिकाणी, अगदी
डिफेन्सिव्ह पद्धतीने खून काढलेला आहे आणि बघता बघता मैदानावरती 4 ओव्हर्स पूर्ण झालेले आहेत आणि धाफलकावरती 11 धावा आलेल्या आहेत. बघा अजून देखील मी म्हणेन की बॅटिंग करणारा संघ या ठिकाणी अलिबाग संघ वेळ गेली नाही आहे. या 6 बॉलमध्ये आपण 15 ते 20 धावा घेतल्यात तर सेकंड सत्रामध्ये चेसिंगला बघा धावा काढणं तेवढं सोपं नाही आहे. बघा निखिल पाटीलचा स्पेल पहिला तर 1 ओव्हर 2 रन 4 विकेट आणि 6 डॉट. हा त्याच्या मते आयुष्यातील हा स्पेल पहिल्यांदाच असा असेल कारण जबरदस्त ओव्हर त्यांनी हाताळलेली आहे. पुन्हा एकदा अंतिम ओव्हर आदर्श. पहिलाच बॉल वाईट बॉलचा इशारा. नक्कीच वाईट बॉलने इथे धावा वाढवत आहेत परंतु मी अजून सुद्धा बघा काय सांगतोय अलिबाग संघ आपल्याला जिंकायचं असेल तर कमीत कमी या षटकामध्ये 20 धावा घ्या. बघा चेसिंगसाठी तेवढं असं सोपं नाही आहे. या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये धावा चेस करणं एवढं सोपं नाही आहे. अगोदरच्या आपण जर सामना पाहिला असेल खारीकपाडा आणि बेरसे त्यामध्ये काय झालं बरेच प्रेक्षकांना वाटलं की इथे आता बेरसे संघ चेंडू राखून जिंकेल. काहींची मी चर्चा सुद्धा तिथे ऐकली. आता बेरसे संघ आरामात खारीकपाडा संघाला मारतोय परंतु रिझल्ट वेगळा आला. हा मोठा फटका मारण्याचा तर प्रयत्न केला परंतु इथे मात्र प्रयत्न फसला फलंदाज बाद. डीजे मास्तर थोडंसं कोळीगीत वर वाजवा. आता देखा हे पहिली बार हे कसं गाणं वाजवणार ते त्यांना ट्रॅक जरा पकडू द्या किंवा आपलं नुसतं म्युझिक वाजवा ना ते फक्त वा तुम्ही इथून म्युझिक द्या. तर संघ ऑल आउट झालेला आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो 30 बॉलमध्ये आता 13 धाब्यांची गरज. मयूर वाघमारेंची आता रिक्वेस्ट आली आहे आई माझी कोणाला पावली पण तुम्ही डान्स करणार ना मयूर वाघमारे डान्स करणार ना. येस डान्स करणार आहेत मयूर वाघमारे. खारीकपाडा गावासोबत मयूर वाघमारे डान्स करतील आई माझी कोणाला पावली. यासिन सर मयूर वाघमारे वाट बघतोय तो स्वतः नाचणार नाही आहे तर खारीकपाडावाले त्याला नाचण्यासाठी अप्रोच करायचा आहे. थांबा सामना होऊ द्या त्याच्यानंतर तो बरोबर डान्स करेल. फक्त डीजे मास्टर गाणं लक्षात ठेवायचं गाणं बदलायचं नाहीये. खारीकपाडावाले जेव्हा येतील आणि त्याला स्वतः नाचायला घेतील तेव्हा तो नाचणार आहे. यस जरूर नाचेंगे. सलामी बल्लेबाज के रूप में श्रेयस कदम और विश्वजीत ठाकुर. स्ट्राइकिंग एंड पर विश्वजीत. जी हाँ हाफ ट्रैकर गेंद थी बहुत ही अच्छा ये स्क्वायर कट मगर मिलेगा मात्र एक ही रन. बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद
ट्रैवल कर रही थी और इस 1 रन के साथ अकाउंट ओपन किया है। 13 रन की ज़रूरत। लो स्कोरिंग मैच, सेमीफाइनल का ये मुकाबला किसी ने भी नहीं सोचा होगा कि इस तरह से ये मुकाबला होगा। जी हाँ, इस मर्तबा उड़ाया। छह गेंदों पर 6 छक्के लगाए थे और यहां पे रनआउट का मौका। फिर से एक बार मौका था। एक ही गेंद पर 2 मर्तबा बच गए हैं। श्रेयस कदम भी बच गए और विश्वजीत ठाकुर की बच गए हैं। दोनों के दोनों बच गए। शोले फिल्म में एक डायलॉग था, अमजद खान बोलते थे, तू भी बच गया। वहां पे थे तीनों के तीनों, यहां पे दोनों के दोनों बच गए। जी हाँ, ये देखिए, ये है क्लास इस बल्लेबाज का। बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पे हो चुकी है और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन श्रेयस को। श्रेयस ने अकाउंट यहां पे ओपन किया है। रनों की संख्या हो चुकी है 9 रन और अब यहां से जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत। जी हाँ, हवा में खेला है मगर गैप में खेला है। 1 बाउंस सीधा फील्डर के हाथों में। 1 ही रन लेना चाहेंगे आसानी के साथ, चहलकदमी के साथ। गार्डन में जिस तरह से हम चहलकदमी करते हैं उस तरह से चलते हुए 1 रन मुकम्मल कर लिया है विश्वजीत ने। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। श्रेयस कदम स्ट्राइकिंग एंड पर। हाँ, स्लोवर 1 गेंद थी इनर, मेरे ख्याल से हाँ, अंपायर जी का वाइड का इशारा, वाइड कैंसल। जी हाँ, यहाँ से मुझे लगा ही था कहीं तो किनारा लगा है क्योंकि गेंद ने अपना एंगल बदला था और 1 रन यहाँ पे ज़रूर मिलेगा। 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब यहाँ से मात्र 3 रनों की ज़रूरत। पहले ओवर की समाप्ति। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की इसके पहले के सत्र में यूवी स्पोर्ट्स वागेश्वर वागरण अब यहाँ पे बल्लेबाजी कर रही है, मगर गेंदबाजी करते हुए हमने देखा था मयूर वाघमारे, विश्वजीत ठाकुर को, क्या कमाल की गेंदबाजी की थी। क्योंकि रेहान 11 भी बहुत ही बढ़िया टीम बनाई थी। जी हाँ, इस मरतबा गेंद ने बल्ले वहां पे खिलाड़ी को चकमा दिया। गेंद गई है सीमा रेखा के बाहर। जीत चुके